मस्तपैकी गव्हाचा चीक शिजवला आहे, साजूक तूप घातलं आहे. आणि मी काय करते, गव्हाचा चीक झाला की ताटातनं पसरून ठेवते. मग तो सावलीतच वाळवायचा आणि त्याची पावडर करून ठेवायची. म्हणजे हवं तेव्हा करून खाता येतं. 2-2 चमचे घेऊन पाण्यात कालवून शिजवून खाता येतं. तर असा हा गव्हाचा चीक खायलाच केला आहे. हा पौष्टिक पण असतो, भरपूर पौष्टिक असतो. तर मी जवळजवळ 3 किलो गहू भिजत टाकले होते आणि भरपूर चीक झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीत तो वाळवून ठेवते. तर हा असा गव्हाचा चीक आहे. मी मस्तपैकी 3 किलो गहू घेऊन 3 दिवस भिजत टाकले होते. छान भिजले आणि भरपूर चीक पण छान पडला. गहू चांगला होता. तर असा हा आता सावलीतच वाळवायचा असतो. आता मी याच्यावर मस्त पांढरं कापड घालणार आहे की जेणेकरून धूळ कचरा यात जाणार नाही. तर असं ही गव्हाच्या चिकाची रेसिपी तुम्ही नक्की करा. आणि मी हे असं खूप सगळ्यांना वाटतं की हे खूप अवघड आहे वगैरे, तर काही नाही. मी 5-5 किलोचे चीकसुद्धा व्यवस्थित, फक्त पाणी हवं म्हणजे व्यवस्थित आणि पटकन होतात. तर असं मी ताटातनं पसरून वाळवून ठेवते. मग बरणीत वाळून झाल्यावर ते चाळून ठेवायचं आणि मग ती पावडर बरणीत भरून ठेवायची आणि मग 2-2 चमचे करून खायचा. गव्हाचा चीक हा खूप पौष्टिक असतो, त्यामुळे हा नक्कीच खाल्ला पाहिजे. आता हा चीक मी खाण्यासाठी केला आहे म्हणून असं केलं आहे पातळ. कुरड्या वगैरे करताना माहिती आहे ना की असं घट्ट करतात, पण मी मुद्दाम पातळ. काही जण यात दूध घालून खातात, पण मी असाच खाते, साजूक तूप घालून किंवा मग तेल. आणि आत्ताही मी ऑलरेडी तूपच घातलं आहे म्हणून थोडासा पिवळट रंग आला आहे. गोविंदचं तूप. तर ही खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. ही शुगरवाल्यांसाठी सुद्धा एक नंबरची आहे, त्यामुळे याला शुगर फ्री रेसिपी म्हणू शकता.